सगळ्यांना नमस्कार, शुभ दुपार. चला, दुपारचे वाजलेले आहे 12:30. आता माझं सगळं घरचं काम आवरलेलं आहे, झाडूनही काढले. आणि आता आमच्या इथं वस्ती दत्त जयंती असते, तिथं गेलेत फुलं टाकायला. पोरं गेली शाळेत, हे गेलं आज सुट्टी हॉटेलला, पण हॉटेलची साफसफाई करायची त्याच्यामुळे भाऊजीन दोघं जण गेलेत. आणि इकडं वराटतात कुत्र्याची पिल्लं. म्हणलं चला, आमची वांगी कशी काय छान आल्या ती बघा, मस्तपैकी मोठी. आणि इकडं मिरच्या, परत तिकडं पालक आली चुका, परत चुटपुटू लावले, इकडं भेंडी लावली. आणि इथं गुरांना कडवा तुम्ही बघितलेलंच आहे. आणि ह्याच्यात मस्तपैकी तांदूळची भाजी आहे. तांदूळची भाजी इतकी उगावली तुम्हाला मी जवळून दाखवते मस्तपैकी. आता यात औषध मारायचंय, पण आज आमचं बापू गेलं गावाला फिरायला सकाळी. इतका कवळा छान इतका तांदूळचा आहे ना, इतका भारी तांदूळचा आलाय, मापच नाही कितीही करावं. पण ह्याच्यातला एकदा काढून औषध मारावं लागेल. तांदूळच्या पेक्षा डबल काँग्रेस उगावलाय, डबल इतका काँग्रेस उगावलाय की मापच नाही. हे आमच्या घरापासली सगळी, इकडं आमचा रस्ता यायचा. आणि ह्या झाडाकडे झाडं लावलेली इथं. हे मस्त इथं आंब्याची झाडं, इकडचं आंबा इथं पण काय पटापटा मोठं व्हायला नाही. आणि ती झाड आहे ते आमचं घरी लावलेलं आहे, ती बाई पटापटा मोठं व्हायला लागले. सगळा तांदूळच आहे, दिसतोय ती छान आलाय मस्त. मला ती काढायचं आहे घरी भाजीला. घरी म्हणल्यानंतर ना चला म्हणलं असंच एक मस्त व्हिडिओ काढा फिरून. परत दिवसातून आज घरी आराम करायचा. आणि आता येतेलच 1-1:30 वाजता. रानात जायचं आहे आम्हाला, रानात थोडंसं काम आहे. लसूण ही कसा उगावलाय कसा नाही बघून खुरपायचं आहे. येतोय तुम्हाला आवाज, पाला पडायला लागला आता सगळ्या झाडांचा, नवीन पालवी फुटल्यासारखे सगळा पाला पडायला लागला लिंबाचा. त्याचा निंबार्ध झालंय, निंबार्ध राहिले झाडायचं. मॅडम कावा झोपला या, कसा फरशीवर आराम चाललेला, इकडं तिकडं जमत नाही. तिथं आराम चाललेला असतो लिंबाच्या झाडावर. माणसांना बासाय कट्टा बांधलाय, पण ती निवांत झोपलेली असते. आणि एकतर काय ते पिल्लांपाशी बसलेले असते छान असं मस्त. एक चला म्हणलं एक व्हिडिओ काढावाच आता. एकट्या माणसाचं घरी पोरं हे असल्यावर हे असतं, पण पोरं पण आज गेली शाळेत. आता येस्तोर काय करायचं, आता येत्यात जायचं थोडं रानात तिकडं काय चाललंय बघू. काल गेली ती नेन आत्याला सोडवाय, ते बघितलं तुम्ही कालचा व्हिडिओ. आज आमच्या बापूंला दारी नाहीत काय नाही, त्याच्यामुळे मस्तपैकी फिरायला गेलं. म्हणलं सकाळ लवकरच गेलं, त्याच्यामुळं सकाळच्या व्हिडिओमध्ये पण नाही ना, आता नाही, आता संध्याकाळून कधी येतात माहीत नाही. आज सगळं हॉटेल स्वच्छ करायचंय, त्याच्यामुळे ते आता इतक्यातच गेलं. जेवलं झोपलं सकाळ झोपून दमून गेलं. उठून आता गेली दोघं जणी म्हणले असत्या. आणि उद्या आम्हाला आहे लग्न, आम्ही उद्या परत लग्नाला जायचंय मस्तपैकी छान वस्तीव पण जावं म्हणलं होतं, पण कशाचं पोरं गेली गाडी घेऊन, त्याच्यामुळे आता चालत कवा जावं. आता ज्ञानेश्वरीन ते 4:30 वाजता घरी, त्यावेळेस जायचं. त्यांच्या घरी गाणा बांगड्याला नाही कशालाच नाही गेले, त्याच्यामुळे म्हणलं यावं एक चक्कर मारून संध्याकाळनं. गाड्या आल्यावरती झोपायसाठी सगळं पावरून घेतलं होतं. आता येस तर म्हणलं आता काम सगळं आवरले, थोडा आरामच करावं. पण परत म्हणलं चला घरी आहे म्हणल्यावरती एक मस्त छान असा व्हिडिओ काढावं. आत्या म्हणलं त्यातले तांदूळची भाजी आली, मग बनावं म्हणलं. बघू आता थोडासा मोठा झाल्यावर. इथं पण लय तांदूळची भाजी महागाई घेते सगळी लाकडीला बाजारात. तेवढेच काढून नेली तर परत औषध मारायला येईल. औषध पण मारावं लागेल, कारण का त्यात इतका काँग्रेस आहे. आणि कडवाळ काढायला गेल्यावर काँग्रेस काढावं का कडवाळ काढावं सगळं असंच होईल. त्याच्यामुळं बापूंला मी म्हटलं होतं आज घे औषध मारून, औषध आणून हे करून. पण आज बापू गेलं गावाला, जाऊ दे आता. उद्या जायचं लग्नाला, परवा दिवशी मारतेला औषध. ही
रानात तिकडं पण मारून काल इरबळ भिजवत होतं. त्यांनी टोपलाय काल हरभरा ऊसात. कसा टोपलाय काय माहिती नाही. तरी तुम्हाला उद्या गेल्यावरती दाखवीन किंवा 5 वाजता गेल्यावर. लसूण केवढा कालाय काय नाही. आमच्या ज्ञानूने दाखवलं नाही नीट काल. मी दाखवते व्यवस्थित सगळा कसं काय उगावला 1 नंबर. नसून नादच खोळा. आवाज येत असेल तुम्हाला कीर्तनाचा. त्याला कीर्तन काय सुटलेलं नाही. जवळच मंदिर आहे आमच्या इथं. आवाज येतोय ना. बाहेर पण थंडी वाजते, आत पण थंडी वाजते. बाय सगळ्यांना. असू द्या शुभ दुपार.